वनक्कम गाईज. तर गेस करा मी कुठं आली आहे. मी आली आहे जिथं ज्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येते अफाट संपत्ती आणि अगणित गूढ रहस्य. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. मी आली आहे अनंतपुरमच्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खजिना ह्या मंदिराचा. कंपल्सरी एक नियम आहे की स्त्रियांनी हाय गाईज, गुड मॉर्निंग. ॲज यू नो मी आत्ता जस्ट सुटली आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 4. तर एवढ्या लवकर का उठली आहे मी? कारण आज आपण वर्ल्ड फेमस वर्ल्ड क्लास आपण प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत आज, जसं की पद्मनाभ स्वामी. तर त्याच्यासाठी लवकर उठणं हे खरंच वर्थ इट आहे. आणि तर जेवढं पाहिलंय जेवढं ऐकलंय ह्या प्लेसेसविषयी, आय होप की ते तेवढे हायप असावेत. तर मी आता रेडी होते, फ्रेश होते, त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण खूप मज्जा करणार आहोत. इथे ड्रेस कोड खूपच कंपल्सरी आहे. लेडीजसाठी साडी आणि जेंट्ससाठी धोती. त्यामुळे मी चेंज केलं आणि साडी घातली. आम्ही मंदिराच्या जवळ आलोय तर तिथेच इतके सारे फुलांचे दुकान आहेत ना, गजरे, तुळशीच्या माळा. इतकं सुंदर दिसत होतं ना ते सगळं. आणि तिथल्या वातावरणामध्ये खूपच छान वाटत होतं एकदम. मग आम्ही मस्तपैकी गजरे, तुळशीच्या माळा घेतल्या आणि निघालो मंदिराकडे. तर आम्ही फायनली मंदिराकडे येऊन पोहोचलोय. आम्ही लवकर येण्याचा जो निर्णय घेतला तो कदाचित बरोबरच होता, कारण इतकं छान होतं ना. एवढी गर्दी नव्हती पण खूप छान वाटत होती गेलं तर. फायनली आमचं दर्शन झालं जस्टच. आतली एकही क्लिप मी खरंच शूट नाही करू शकले कारण तिथे मोबाईल अलाउडच नव्हते. मला असं वाटतं की कधी कधी गोष्टी कॅमेरामध्ये कॅप्चर होणं जेवढं महत्वाचं नसतं, जेवढं त्यांचा अनुभव घेणं महत्वाचं असतं. मंदिरात पाऊल टाकताच की वेगळी छान शांतता जाणवली ना, की असं वाटलं की आपल्या डोक्यातले सगळे विचार शांत झालेत एकदम आणि आपण फक्त देवाचं दर्शन घेतोय. आणि भगवान विष्णूंची ती मूर्ती खूप सुंदर होती. मी खरंच शब्दात नाही सांगू शकत. असं वाटतं की सगळं काही थांबून गेले आणि आपण फक्त देवाचं दर्शन घेतोय. तुम्हाला माझ्या मागे मंदिर दिसतच असेल. आम्ही सकाळी 4 वाजता उठलो होतो, जसं मी तुम्हाला सांगितलं. मी रेडी झाले, सगळं आवरलं वगैरे. मग इथे आम्ही आलो, आम्ही गजरे घेतले, दर्शन वगैरे छान झालं आमचं, मस्त झालं आता सगळं. तर त्यांनी हे 2 गुलाबाची फुलं पण दिले मला. तर असं आमचं छान सकाळचं दर्शन, खूप प्रसन्न आणि गडबड वगैरे नव्हती, गर्दी होती पण छान दर्शन झालं आमचं. तर इथली मूर्ती जी आहे ना ती 18 फुटाची आहे, पण दिसताना ती 3 दरवाजातून दिसते. प्रथम त्यांचं मुखदर्शन, दुसऱ्या दरवाजातून नाभिदर्शन आणि तिसऱ्या ह्याच्यातून त्यांचं पद्मदर्शन होतं. इतकं सुंदर इथे. आणि इथलं मला एक आवडतं की इथे लाईट कुठेच नसते, सगळं दिव्यांच्या प्रकाशामध्ये होतं. पण तो प्रकाश इतका छान वाटतो ना, त्याचं मी शब्दात खरंच नाही सांगू शकत. आपले लाईट्स पण त्याच्या पुढे फिके पडतात, इतके सुंदर त्याचं दर्शन होतं. मग मूर्तीचं आणि इव्हन पूर्ण टेम्पलच असं एकही दगड मला दिसला नाही जिथं कोरीव काम वगैरे किंवा कुठली डिझाईन नाही काढलेली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी इतकं छान डिझाईन, इतकं कोरीव, इतकं नक्षी काम केलेलं आहे ना की ते बघतच राहावं वाटतं. मूर्ती अशी उभी नाहीये, तर अशी झोपलेल्या अवस्थेत आहेत. भगवान विष्णू शेषनागावरती शय्या करत आहेत. तर त्यांच्या हाताखाली एक महादेवांची मूर्ती आहे आणि पायापाशी देवी लक्ष्मी आहेत आणि नाभीमध्ये ब्रह्मा विराजमान आहे. तर असं खूप सुंदर आहे ते रूप देवाचं देखणं, इतकं की बघतच राहावं वाटतं. आणि ती मूर्ती पूर्ण शालिग्राम मध्ये बनलेली आहे. शालिग्राम नावाचा जो दगड असतो त्याच्यामध्ये ती मूर्ती बनलेली आहे. आणि इथे ना एक कंपल्सरी एक नियम आहे की स्त्रियांनी, जे मॅरिड वुमन आहेत त्यांनी फक्त साडीज घालायची, शर्ट्स पॅन्ट्स वगैरे अलाउड नाही आहेत. जर मुली असतील तर त्यांनी पॅन्ट्सवरती बहुतेक ती लुंगी गुंडाळायला देतात आणि जेंट्सला पूर्णपणे लुंगी कंपल्सरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खजिना ह्या मंदिराचा. तर असं म्हणतात की याचे फक्त 3च दरवाजे उघडले आहेत, पण आणि बाकीचे जे शिल्लक आहेत ते कोणत्या तरी गूढ मंत्राने उघडतात, असं काहीतरी प्रचलित आहे इथे. तर बघूया कधी उघडतात. जर आपल्याला पण बघायला भेटलं तर आपण पण नक्की बघूया.
आणि आणखीन एक की लाईनीचं तर म्हणलं तर ना, तर लाईन फक्त बाहेरच असते. म्हणजे बाहेरून आत जाण्यासाठी. आत सगळे विस्कळतात आणि दर्शनाच्या वेळेस तर अक्षरशः धक्काबुक्की होते पूर्ण. पण तरीही आमचं तरी छान दर्शन झालं. आणि दर्शन करून म्हणजे मंदिरातच बाहेर आलो ना, तर तिथेच पलीकडे अश्वत्थामाची मूर्ती आहे. तिथलंही दर्शन घेतलं आणि तिथे प्रसादमधून भात देतात. भातात साऊथ इंडियन टाईप एक भात भेटतो तिथे आणि ही कमळाची फुलं पण तिथे प्रसाद म्हणून देतात. जर तुमचा यायचा जर प्लॅन असेल इकडे, तर थोडंसं लवकरच या पहाटेच्या वेळेस. आम्हाला तरी थोडा उशीर झाला होता आणि थोडी गडबड पण झाली. पण तुम्ही लवकर या आणि खूप छान दर्शन होतं लवकर आले. आणि जर तुम्ही केरळाचा तुमचा प्लॅन असेल ना, तर मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करा. मी खात्री देते, इतकं प्रसन्न, इतकं पॉझिटिव्ह तुम्हाला कदाचितच दुसरीकडे कुठे वाटेल. खूप प्रसन्न आहे. आणि मला तर असं वाटतं की काही ठिकाणी ही खरंच बघायची नसतात, तर ती आपल्या मनामध्ये साठवून ठेवायची असतात आठवणीच्या रूपात. तर हे ठिकाण त्यातलंच एक आहे असं म्हणेन मी. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा नक्की. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. इतकं हिरवळ आहे ना, खूप छान वाटतं. एकदम फ्रेश फील आहे. आणि आपल्याला रोपवेने वरती जावं लागतं.